नमस्कार. श्री जी.के. प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साददेती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातल्या दुसऱ्या भागाचा पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. वेळ कसा धावत होता कळले नाही. दुसरा दिवस उजाडत होता. मी अगदी थकून गेलो होतो. मला नीज केव्हा आली ते कळलेही नाही. नोकराने मला जागे केले तेव्हा सकाळचे 8 वाजून गेले होते. माझे डोके इतके ठणकत होते की ऑफिसात जावे असेही वाटेना. ऑफिसात मी चिठ्ठी पाठवली व मी घरीच राहिलो. बरे वाटत नसल्याने क्लबवर टेनिस खेळायला आज मी येऊ शकत नाही असे विनोदिनीलाही कळवले. सकाळ मी अंथरुणातच घालवली. दुपारच्या जेवणानंतर छानशी वामकुक्षी झाली आणि संध्याकाळी मला जरा बरे वाटू लागले. मी चहा घेत होतो तो विनोदिनी माझ्याचकडे येत असलेली दिसली. ती ताजीतवानी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचे हास्य विलसत होते. तिने माझ्याकडे पाहिल्याने विचारले, कसे काय वाटते? रात्री झोप झालेली दिसत नाही स्वारीला. थकल्यासारखा सुद्धा दिसतोयस. मी तिला बसायला सांगून चहा पुढे केला. मी म्हटले, छे ग, आता मला पुष्कळच छान वाटते. आता कसलीच तक्रार नाही राहिली. काल रात्री खरेच झोप लागली नव्हती तेव्हा दिली ऑफिसला बुट्टी. विनोदिनी म्हणाली, माधव, माझ्या हातून तुझा काही अधिक्षेप तर नाही झाला ना? त्यामुळे नाही ना तुझी प्रकृती बिघडली? खरं म्हणशील तर काल मी जे काही बोलले ते माझे मत निखालसपणे तुला कळावे म्हणून बोलले. ज्या सत्यान्वेषणाच्या अभिनिवेशात मी बोलले त्यामागील सदहेतू तू लक्षात घ्यावास असे मला वाटते. आपण एकमेकांना नीट समजावून घेऊन पूर्ण परिचित झाल्यावर आपण आपले नात्यागोत्याचे बंध घट्ट करावेत एवढाच माझा आग्रह होता. भावनाविवश होऊन मूढपणे आपले प्रेम जमले म्हणून आम्ही एकत्र राहायचे ठरवले असे अगतिकपणे अनअनुभवी युवक युवतीप्रमाणे आपण आयुष्यात वागावे असे मला तरी वाटत नाही. माझ्या आयुष्यातले ध्येय नक्की झाले आहे की काय मिळाले असता मी सुखी होईन याबद्दल माझ्या कल्पना निश्चित झालेल्या आहेत. आयुष्याबद्दल तुझ्या कल्पना काय आहेत हे मला तरी माहीत नाही. आपण मित्र आहोत आणि एकमेकांचा सहवास आपल्याला हवा असं वाटतो, त्यामुळे आनंद होतो, हे खरेच आहे. या परिचयातून आपण आणखी निकट यायचे ठरवले तर उत्तर आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्याकरता, विफलतेचे चटके न बसण्याकरता व जन्मभर असुखी प्रेमहीन जीवन ओढीत राहण्याचा संभव टाळण्याकरता आजच आपण एकमेकांना अगोदर नीट समजावून घेतले पाहिजे, असे नाही का तुला वाटत? तेव्हा औपचारिकपणा जरा वेळ बाजूला ठेवून आपण प्रामाणिकपणे व दिलखुलासपणे बोलूया. जर मला तू पत्नी म्हणून स्वीकारणार असशील किंवा तुला जर पती जीवनसाथी म्हणून मी पत्करणार असेल तर तुझ्या माझ्या आवडीनिवडी, इच्छानी आकांक्षा, आशा, अपेक्षा, गुणावगुण, चांगल्या वाईट सवयींनी लहरी, एकमेकांना सुखसमाधान देण्याची पात्रता, उत्सुकता यांची तुझ्या माझ्यात तरी सुस्पष्ट कल्पना येणे निदान आपले वैवाहिक एकत्रित जीवन सुखासमाधानाचे होण्याच्या दृष्टीने अत्यंत जरुरीचे आहे, खरे ना? मी माझ्या आईबापांची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे त्यांची लाडकी आहे. माझ्यावर कितीही पैसे उधळले तरी पुरून उरतील अशी त्यांची सांपत्तिक स्थिती असल्याने मी ऐशारामात व लाडात वाढलेली आहे. कुणी मला लाडवलेली पोर म्हटले तरी त्यात फारसे चूक होणार नाही. मी म्हणेन ते होईल असे आजपर्यंत घडत गेल्याने मी जराशी हट्टी आहे आणि ज्या तऱ्हेचे ऐशाराम मला हवेत असे मी म्हणेन ते मला मिळायलाच हवेत. मी आईबापा वेगळी राहू इच्छित नाही, अगदी जग कोसळून पडले तरी. प्रेमाकरता किंवा वैवाहिक जीवनाकरता लोक म्हणतात तो त्याग वगैरे कल्पना करणे मी जाणत नाही. मला तो करता येणार नाही. प्रत्यक्ष नवरा का असेना, जीवनात सुद्धा माझ्याकडे दुय्यम घेऊन कसलेही कमीपणाचे जीवन मी पत्करणार नाही, कारण पडते घेण्याची मला सवय नाही. त्यामुळे माझ्यावर कुणाचाही ताबा मला सहन होणार नाही. तुझ्याबद्दल मला फारसे काहीच ठाऊक नाही, पण जे अल्पसे समजल्यासारखे वाटते त्यावरून तुझा प्रकार जरा वेगळाच आहे. तू स्वतंत्र वृत्तीचा मनुष्य आहेस. संस्कृती, शिक्षण, अत्यंत शालीन वागणूक या सर्वांमधून तुझी ही वृत्ती डोकाला वाचून राहत नाही. तुझी इच्छाशक्ती बलवत्तर आहे. तुला तुझ्या गुणावगुणांबद्दल सुप्त पण निश्चित जाणीव आहे. तुला तुझ्या कर्तृत्वाबद्दल अपार आत्मविश्वास आहे. स्वतंत्र विचाराचं तू
कधीकधी कमालीचा धाडसी व आक्रमक पवित्रा घेणारा असा दिसतोस. तुला या तुझ्या सामर्थ्याचा सार्थ अभिमान आहे. त्याला अधूनमधून पुरुषी वरचढपणाचाही दर्प आल्यावाचून राहत नाही. तुझ्या बौद्धिक झेपेची तर मला कधीकधी एवढी भीती वाटते की तू तुझ्या बुद्धीने ठरवलेल्या ध्येयाप्रत जाण्याकरता काय वाटेल ते दिव्य करायचे पत्करशील. तू त्यापुढे कुणाचीही व कशाचीही तमा बाळगणार नाहीस, मग ते वयाने, अधिकाराने व नात्याने केवढेही मोठे असोत. तुझ्या स्वभावाचे माझे निदान हे असे आहे. मी माझ्याबद्दल सांगितले आणि तुझ्याबद्दल मला काय वाटते तेही मला जितके समजले तितके आडपडदा न ठेवता मी तुझ्यापुढे उघडे केले आहे. आता यावर विचार करून तू ठरवायचे आहेस की सध्याच्या आपल्या स्नेहसंबंधात उभयतांच्या हिताच्या दृष्टीने काही वेगळा बदल करायला हवा की काय ते. माझ्या वतीने मी तुला खात्री देते की तुझ्याबद्दल मला खराखुरा अभिमान वाटतो आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात अत्यंतिक स्नेहभावच आहे. आपली बाजू मांडण्याची ही विनोदिनीची पद्धत मला तरी फार आवडली. स्वतःचे तिने केलेले स्वभाव विश्लेषण आणि माझ्याबद्दल तिला काय वाटते याबद्दल कसलाही आडपडदा न ठेवता तिने केलेले निदान कौतुकास्पद म्हणावे लागेल. आयुष्यात जर प्रत्येकजण अशा प्रकारे सत्यान्वेषी होईल, मोकळेपणाने आपले मन बोलून दाखवेल, तर गैरसमज किंवा घोटाळे होतीलच कशाला, आणि त्यातून उद्भवणारे अपेक्षाभंग तरी का होतील. विचारात प्रामाणिकपणाचा अभाव आणि सत्य आहे असे न पाहण्याची खटपट हेच जगात जे असुख आहे त्याचे मूळ होय. मी म्हणालो, विनोदिनी, मी काल रात्री या साऱ्या गोष्टींचा खूप खोलवर विचार केला. जगात स्वतःला जे संतनी साधू म्हणून घेतात त्यांना साध्य असलेले सुखशांतीचे जीवन त्यांनी कसे आत्मसात केले हे गूढ हुडकून काढण्याचे मी माझ्या जीविताचे ध्येय ठरवले असल्याने मी या निर्णयावर स्थिर झालो आहे की 4 लोकांसारखी कौटुंबिक जबाबदारी स्वीकारणे मला तरी शक्य होणार नाही. जीवनाची शाश्वत मूल्ये काय आहेत त्यांच्या शोधात मी माझे उर्वरित आयुष्य घालवायचे निश्चित केले आहे. माझ्या म्हणण्याचे मर्म तुला समजेल किंवा न समजेल, परंतु निदान माझ्यापुढे मी ठेवलेल्या आदर्शाच्या आड वैवाहिक जीवन निश्चित येईल. निदान त्यामुळे तो शोध घ्यायला मदत तरी निश्चितच होणार नाही अशी माझी खात्री पटली आहे. तेव्हा माझा मार्ग निष्कंटक व्हावा म्हणून मी अविवाहित राहायचे ठरवले आहे. नंतर माझा आणि गुरुदेवांचा संबंध, स्वामीजींशी माझे असलेले नाते, गुरुदेवांच्या सान्निध्यात मी अनुभवलेले अनेक प्रसंग यांची मी थोडक्यात तिला ओळख करून दिली. तिला मी हेही सांगितले की पैसा, मानमरातब आणि सुखोपभोगाची रेलचेल असूनही माझ्या कित्येक स्नेहांच्या आणि नातेवाईकांच्या वाट्याला सुख समाधान आलेले नाही. त्यामुळे त्या मार्गाने सुख मिळत नसते, समाधान अनुभवास येत नाही याबद्दल माझी खात्री पटली आहे. उलट त्या सर्वांच्या जीवनात मला आश्चर्य वाटते आणि विषादही वाटतो की मला जे आढळले ते हे की साऱ्या जीवनात त्यांनी कमालीची धडपड केली, जीवाचा आटापेटा केला, पण कोणाच्याही हाती सुखाचा कणही लागला नाही. समाधान अभावानेच अनुभवास येऊन सर्व दूर नैराश्याचा अंधार दाटलेला आहे. हे स्पष्ट दिसत असता त्यांच्याच चाकोरीतील जीवन पत्करणे मला तरी अशक्य वाटते. म्हणून नैसर्गिक साधेसुधे जीवन जगायचे मी ठरवले आहे. म्हणजे नसत्या भानगडीने घोटाळे तरी नकोत. याचा शेवट काय होणार हे मी सांगू शकत नाही, पण आज मी जे अनुभवतो आहे त्यावरून मी एवढेच म्हणेन की जसे माझ्या आईवडिलांचे आयुष्य गेले, माझे बंधू व्यतीत करीत आहेत किंवा इतर नातेवाईकांनी पत्करले आहे त्यापेक्षा माझे आयुष्य वेगळे असणार आहे. क्षणिक इंद्रियजन्य सुखापेक्षा मला शाश्वत सुखाचा शोध घेण्यात जास्त रस वाटतो. माझे सध्याचे नोकरीचे जीवन हा एक टप्पा आहे इतकेच. जेव्हा यापेक्षा मूर्त स्वरूपनी ठामपणे माझ्या ध्येयाप्रत जाणारे वळण जीवनाला मिळेल तेव्हा हे सर्व सोडून बेधडक नव्या प्रवाहात मी स्वतःला झोकून देईन. सुज्ञ विवेकपूर्ण विचारातच जीवनाची कोंडी सुटण्याचे बुद्धिग्राह्य सूत्र सापडते असा माझा विश्वास आहे. तेव्हा प्रामाणिकपणे कबूल करायचे तर लग्न आणि तदनुषंगिक कौटुंबिक सुखे ही माझी कधीही मनीषा होऊ शकत नाही. तुझ्या सौजन्याचा आणि सौंदर्याचा माझ्या विवेकावरही विजय झाला होता आणि त्यामुळे माझी बुद्धी चळली होती हे खरेच. ते एक झंझावाती वादळ होऊन गेले ज्यात माझा सारासारा विचार आणि बुद्धी अक्षरशः अंधेरून गेली होती. माझा तोल सुटला होता, परंतु दैवाने खैर केली. तुझ्यासारखी मैत्रीण होती म्हणूनच केवढ्या मोठ्या अधपातातून मी वाचलो. तू माझ्या मदतीला तेव्हा धावून न येतीस तर
तू खरी माझी सखी. मी तुझा अत्यंत ऋणी आहे. तेव्हा काल संध्याकाळी जो प्रसंग घडला त्याबद्दल तू मला क्षमा करणे विसरून जा. सारे झाले गेले ते. शक्य असेल तर आजच्यासारखेच आपण अजन्म एकमेकांचे परमस्नेही म्हणून राहूया. विनोदिनी मनापासून हसली ने माझा हात आपल्या हातात घेण्याकरता तिने आपला हात पुढे केला. आमचे उभयतांचे हस्तमिलन झाले. एकमेकांचे हात घट्टपणे धरून मैत्रीतली स्निग्धता अनुभवत होतो मी. बराच वेळपर्यंत सांजावण्यापर्यंत ती माझ्या घरी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी क्लबवर खेळायला मी येतो असे आश्वासन दिल्यावर ती गेली. भाग 3. दिवसामागून दिवस जात होते. अशी 2 वर्षे लोटली मला दिल्लीला येऊन. मी व विनोदिनी आता जानी दोस्त झालो होतो. मला मिळणारा फुरसतीचा वेळ सध्या बराचसा गुरुदेवांनी दिलेल्या यौगिक संथेतच जात असे. विचार करणे व अवलोकन करणे या गोष्टींची आता मला इतकी सवय झाली होती की माझ्या प्रत्येक बोलण्यात, चालण्यात, वागण्यात ती गोष्ट अंगवळणी पडली होती. त्याचा सुस्पष्टपणे एक फायदा निश्चित झाला होता, तो हा की मला एक तऱ्हेची आत्मिक शांतता आणि स्वस्थता अनुभवायला येऊ लागली होती. त्यामुळे आनंद ओसंडत होता जणू. या काळात शारीरिक नसला तरी माझ्या मानसिक बाबतीत फार मोठा फरक घडून आला होता. मला वाचनाची कोण आवड होती, पण ती आता नाहीशी झाली होती. कोणाशी मिसळावे वा बोलावे असेही मला वाटेनासे झाले. माझी प्रकृती अगदी ठणठणीत होती. जोम यत्किंचितही कमी झालेला नव्हता. तरी आपण एकटेच लांबवर फिरून यावे, घरीसुद्धा एकटेच बसावे असे मला वाटू लागले होते. मला वाटते माझ्या या साऱ्या शरीर रचनेत काहीतरी बदल घडून येत असावा. माझ्या अंतर्शक्ती तीव्रतर होत होत्या. उदाहरणार्थ, डोळ्यांना दिसणे, नाकाला वास येणे, कानांना ऐकू येणे, तसाच स्पर्शज्ञानातही एक तऱ्हेचा तिखटपणा आला होता. मी एकटाच असलो की ज्यांना दिवास्वप्ने निश्चितपणे म्हणता येणार नाहीत अशी दृश्ये मला दिसत, ज्या या मर्त्य जगात कधीच आढळणार नाहीत अशा दिव्य वा स्वर्गीय विभूती मला दर्शन देत. अनाहत नाद ऐकू येई, घंटा, संगीत, वाद्यवृंदाचे झंकार कानी पडत. खोलीत नसलेल्या कित्येक वस्तूंचे वेड लावणारे सुमधुर सुवास भोवताली दरवळत आहेत असा अनुभव येईल. प्रथम वाटायचे हे सारे मानसिक खेळ आहेत. पुन्हा पुन्हा तसे अनुभव आल्यावर तो संभ्रम नव्हे हे ठरले. एकांतात येणाऱ्या या अनुभवामुळे भीती वाटली नाही, तर एक अवर्णनीय आल्हाद व सुखमय अवस्था उत्पन्न झाली होती. हे सारे का व कसे होते याचा उलगडा होत नव्हता. मला वाटते गुरुदेवांनी जी साधना सांगितली होती व योगासने करायला शिकवले होते त्याच्यात दैनंदिन चाललेल्या माझ्या अभ्यासाचा हा परिपाक असावा. आध्यात्मिक साधनेच्या मार्गात असलेल्या साधकांना साधना चालू असताना असे अनुभव येतात असे मी वाचले होते. जे होते आहे ती साधन मार्गातील प्रगती समजायची की कसे हे मी जाणत नव्हतो, म्हणून त्याबद्दल मी बेफिकीर होतो. गुरुदेवांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करायचे एवढेच मी जाणत होतो. नोकरीशिवाय मला माझा वेळ खाणारे दुसरे काहीच व्यवधान नसल्याने फावल्या वेळात मी माझी साधना तीव्रतर करण्याचे ठरवले. जे काही घडत होते त्याबद्दल बोलायचे ते जो कोणी या मार्गातला आहे व ज्याला अनुभव आलेला आहे अशाशीच असे मी ठरवले. नोकरी पेशात असल्याने या मार्गात असणारा मनुष्य आढळणे शक्यच नव्हते. कचेरीत निरनिराळ्या धर्माचे लोक होते, पण ती मंडळी आपल्या पंथा, आपल्या जात याचाच विचार करणारी होती. पोथ्या पुराणातून आधार काढून त्यांचा काथ्याकूट करणे व त्या आधारे आपलीच मतप्रणाली बरोबर असा पंडिती आग्रह धरणारे एवढीच त्यांची मजल. फार फार तर आपला गुरु, आपला धर्मग्रंथ, आपले पूजातंत्र, आपली श्रद्धास्थानेच काय ती संपूर्ण परमपूज्य व पवित्र, इतर त्यापुढे हिणकस असे म्हणून साधकाला आपल्या गोटात ओढणे यात इतिकर्तव्यता मांडणारेच पुष्कळ. ज्यांच्या वाऱ्याला सुद्धा मुक्त विचारांची कल्पना उभी राहणार नाही अशा लोकात जाणे आणि तेही शंका निरसन करून घ्यायला हे मला कधीच पटले नाही. कारण भूतकाळाचा आधार न घेता व भविष्याची कल्पनाचित्रे न काढता मनुष्य जगू शकतो ही अशा लोकांच्या कल्पनेच्या बुद्धीच्या कक्षेत येणारी सुद्धा गोष्ट नव्हे. त्यांना त्यांच्या पूर्वजांचा इतिहास प्रिय, त्यांची परंपरा आदर्शभूत, त्यांचे ग्रंथ, त्यांची मते, त्यांच्या मतप्रणाली, पोथ्या, पुराणे, धर्म, जात, पंथ ही सर्व इतकी प्राणप्रिय की त्यांना क्षणभरही ही मंडळी विसरायला तयार होणार नाहीत. तेव्हा
या आध्यात्मिक साधन मार्गात कसलाही गुरु किंवा त्याचा उपदेश किंवा धार्मिक आचार यांचा अवलंब न करता निस्तब्ध मन ने त्या निर्लेप मानसिक स्वातंत्र्यातून उद्भवलेल्या प्रामाणिक विचारातून व अवलोकनातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग प्रकाशित व्हायचा असतो हे त्यांना कुठले पटायला. तेव्हा अशा लोकांजवळ मी माझ्या अंतरीच्या खुणा स्पष्ट करणे शक्यच नव्हते. परंतु माझी तळमळ ओळखू शकेल अशा व्यक्तींशी बोलण्याकरता मात्र मन त्यावेळी अति उत्सुक झाले होते हे मात्र खरेच. अशावेळी गुरुदेवांच्या आठवणी मात्र मला तीव्रतेने येत होत्या, कारण त्यांना माझे अनुभव कथन करून त्यांच्या पुढील मार्गदर्शनाची मला अतिशय गरज भासू लागली होती. तो दिवस शनिवार होता. आम्हाला त्या दिवशी कसलीशी सुट्टी होती. सकाळीच टेनिस खेळून मी खोलीवर परतलो होतो, कारण दुसरीकडे कुठे आमंत्रण नव्हते. तेव्हा स्वस्थ पडून राहायचे आणि आराम करायचा असे मी ठरवत होतो. कपडे बदलत होतो तोच टेलिफोनची घंटा खणखणली. फोनवर गुप्ता आहेत असे नोकराने सांगितले आणि मनाशी आश्चर्य करीत मी फोन उचलला. मी काही कामात नाही ना किंवा इतक्यात कुणी माझ्याकडे यायचे ठरलेले नाही ना अशी गुप्तांनी चौकशी केली. मी मोकळा आहे असे सांगताच आम्ही सर्व मंडळी अर्ध्या तासात तुमच्याकडे येत आहोत असे त्यांनी सांगितले. काही विशेष मी विचारले. त्यावर गुप्ता उत्तरले, छे छे तसे काही विशेष नाही. आमच्या एका मित्राने आम्हाला सर्वांनाच बोलवले आहे. तुम्हालाही घेऊन या असे त्यांनी सुचवले म्हणून तुमच्याकडे येऊ. मग सर्वच एकदम त्यांच्याकडे जाऊ. मी त्यावर म्हटले, तुम्ही जरूर या. मी मात्र आज कुठे बाहेर पडण्याच्या विचारात नाही. आज आराम करण्याचा बेत केला आहे मी नंतर त्यांना सुचवले, तुम्ही असे करा ना, आज आहे सुट्टीचा दिवस, तेव्हा तुम्ही सर्वजण माझ्याकडे या जेवायला. खाणेपिणे झाले की संध्याकाळी तुम्ही म्हणाल तेथे येईन मी तुमच्याबरोबर. मग तर झाले. गुप्ता म्हणाले, बरे तर आपण समक्षच ठरवू सारा बेत जरा वेळाने. मी नोकराला गुप्ता मंडळी येत असल्याचे सांगून चहाची तयारी करायला सांगितली व कदाचित मंडळी जेवायला थांबतील असेही सुचवले. गुप्तांची प्रशस्त गाडी अर्ध्या तासात कंपाऊंडमध्ये शिरली आणि संपूर्ण देशी पेहरावात श्री गुप्ता खाली उतरलेले पाहून मला आश्चर्यच वाटले. सौ गुप्ता व विनोदिनीचा वेशही यावेळी जणू एखाद्या धार्मिक समारंभाला किंवा लग्नासारख्या खास हिंदू सांस्कृतिक कार्यक्रमाला हजर राहण्यास योग्य असा होता. दिवाणखाण्यात शिरण्याऐवजी बाहेरील वरंड्यातच ती मंडळी आसनस्थ झाली. मी विनोदिनीला विचारलेही, हा आज कसला नवा थाट आहे? कुठे जायचं बेत आहे आज? देवळात वगैरे काही उत्सव आहे की काय? गुप्तांनी यावर खुलासा केला, राय बहादूर हिरालाल हे दिल्लीतील मशहूर उद्योगपती माझे चांगले स्नेही आहेत. त्यांच्याकडे कुणी सत्पुरुष येणार आहेत. त्यांच्या दर्शनाला आम्हा सर्वांनाच खास निमंत्रण केले आहे. तिकडे जायला निघालो आहोत आम्ही सर्वजण. हे सद्गुरू रायबहादूरांचे गुरु आहेत व असे म्हणतात की फार मोठे आध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. व्यक्तिशः म्हणाल ते हे साधूनी संत, त्यांच्या आत्मिक शक्ती यांच्यावर माझा विश्वास नसल्याने मी सहसा या भानगडीत पडत नाही. परंतु सौ गुप्तांचा कल आहे असल्या चमत्कारांकडे. त्यामुळे अशा लोकांना भेटावे, त्यांचे दर्शन घ्यावे असे त्यांना फार वाटते. खरे म्हणाल तर रायबहादूरांचे हे आमंत्रण तिने स्वीकारले आहे. मी आणि विनोदिनी केवळ तिच्या इच्छेखातर जात आहोत इतकेच. विनोदिनीने पुस्ती जोडली, मला फक्त या साधूंच्या आत्मिक शक्तीबद्दल कुतूहल आहे आणि ते काय चमत्कार करून दाखवतात ते मला पाहावेसे वाटतात. तुम्ही स्वतः या मार्गात आहात. माझ्याकडे बोट दाखवून ती म्हणाली. तेव्हा म्हटले, तुम्ही आमच्याबरोबर आलात तेवढेच बरे, म्हणून तुम्हाला न्यायला आम्ही सर्वजण आलो आहोत. अनाहूतपणे रायबहादूरांकडे जायला मला संकोच वाटत होता. तेव्हा सौ गुप्तांनी आमंत्रण पत्रिका माझ्यापुढे धरून म्हटले, निमंत्रणात स्वच्छ म्हटले आहे की तुम्ही आपले स्नेही व आप्त मंडळीसह आल्याने आम्हाला विशेष आनंद होणार आहे. मी या उपरही सांगून पाहिले की मला घरी राहून जरा शांतनी स्वस्थ पडून विश्रांती घेणेच आवडेल, कारण मला कुणाही साधूला भेटण्याची इच्छा नाही व त्याने केलेल्या चमत्काराबद्दल मला काडीचीही उत्सुकता नाही. पण विनोदिनी व तिच्या आईने मला इतकी गळ घातली की शेवटी मी त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झालो. चहा फराळ उरकताच आम्ही रायबहादूर हिरालाल यांच्या कोठीवर जायला निघालो. त्या आलिशान बंगल्यावर आम्ही पाऊल ठेवले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. आवारात कितीतरी मंडळी जमली होती. एवढा मोठा प्रशस्त दिवाणखाना पण पाहुण्यांनी गच्च भरला होता. दाराशीच रायबहादूर व त्यांच्या पत्नी आमंत्रितांच्या स्वागताला उभ्या होत्या.
आम्हा सर्वांचे रायबहादुरांनी विशेष आस्थायिकपणे स्वागत केले आणि मला बरोबर आणल्याबद्दल तर विशेष आनंद प्रदर्शित करून विनोदिनी व सौ गुप्तांच्या पुढील व्यवस्थेकरता सौ हिरालाल त्या दोघींना घेऊन आत गेल्या. रायबहादुरांनी आम्हाला अगदी पुढच्या रांगेत जागा दिल्या होत्या. किनकापी गाद्यावर जरीकाम करून खास उभारलेल्या व शृंगारलेल्या उच्चासनावर साधू पुरुष रायबहादुरांचे गुरुवर्य बसले होते. त्यांच्याकडे जिकडे तिकडे रेशमी बिछायत करून ठेवली होती व लोड तक्के तसेच रेशमी प्रावरणांनी झाकलेले होते. साधू दिसाव्यास रुबाबदार व्यक्ती होती. त्यांनी पहिनलेले कपडेसुद्धा गर्भरेशमीनी उंची दिसत होते. आखीव रेखीव बांधा व गोरापान वर्ण होता. 40-45ची आसामी असावी. स्वच्छ दाढी केलेली नि तेजस्वी डोळे. ते प्रवेश करते झाले त्यांच्या भोवती असलेल्यांशी बोलतच. त्यामुळे त्यांचे आमच्याकडे लक्ष नव्हते. संधी मिळताच रायबहादुरांनी श्री गुप्ता व त्यांच्या कुटुंबीय मंडळींची व माझी साधू महाराजांशी ओळख करून दिली. माझ्याकडे त्या साधूचे लक्ष जाताच ते चमकल्यासारखे झाले. ते मला तरी स्पष्ट दिसले. त्यामुळे ते किंचित गोंधळल्यासारखेही झाले. त्यांनी माझ्याकडे पुन्हा पाहिले, स्मित केले आणि जागेवरून उठून माझा हात आपल्या हातात घेतला व आपल्याजवळ उच्चासनावर बसण्यास मला सांगितले. माझ्यासकट सर्वांना या त्यांच्या विनंतीचे आश्चर्य वाटले. माझी ओळख दाखवण्यात त्यांचा काहीतरी गैरसमज होतो आहे असे मला वाटले. श्री गुप्ता व रायबहादुरही जरा गोंधळलेच व काय बोलावे त्यांना सुचेना. साधू हसत पुढे म्हणाले, ये इथे बस. परंतु मी ते आदरपूर्वक नाकारले. हे माझे स्नेही आहेत असे साधू महाराजांना सांगण्याचा रायबहादुरांनी प्रयत्न केला. यावर ते साधू पुरुष म्हणाले, या सद्गृहस्थांची ओळख करून देण्याची काही गरज नाही. ते कोण आहेत हे तुम्हाला फार थोडे ठाऊक आहे, पण यांच्याबद्दल तुम्हाला जे ठाऊक नाही ते मला ठाऊक आहे. माझ्याजवळ अगदी माझ्या उजवीकडे बसण्याचा त्यांचा अधिकार आहे. असे म्हणून त्यांनी पुन्हा माझा हात धरला व मला आपल्यापाशी बसवले. पुन्हा काही खळबळ गडबड न व्हावी म्हणून उलट काही न विचारता मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यांच्या दर्शनाला लोक येत होते व या लोकांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ते आशीर्वाद देत होते. या आणि अशा प्रकारच्या मेळाव्यांचा आणि समारंभांचा त्यांना इतका सराव दिसला की ते सर्व चालले असताना ते कमालीचे स्वस्थ होते. लोक आपल्या अडीअडचणी त्यांना सांगत होते, प्रश्न विचारत होते आणि यत्किंचितही न गोंधळता किंवा न अडखळता या सर्वांची उत्तरे साधू महाराज देत होते. ऐकणाऱ्यांचे समाधान होत होते. ज्या प्रकारे हा जनता संपर्क चालला होता त्यात मला तरी काही नाविन्य व अपूर्व वाटले नाही. ते इंग्रजीत बोलत होते, हिंदीतही उत्तरे देत होते. दोन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व आढळले. दुपारचे 12 वाजले तेव्हा हात जोडून त्यांनी जमलेल्यांना सांगितले की बराच वेळ झालेला आहे, मीही थकलो आहे, तेव्हा आता तुम्हा सर्वांच्या परवानगीने रजा घेतो. असे म्हणून साधू महाराज आपल्या जागेवरून उठलेही. त्यांचा दिल्लीत आणखी थोडे दिवस मुक्काम असल्याने दररोज सकाळी अशाच प्रकारे ते सर्वांना भेट देतील असे आश्वासन देऊन त्यांनी दिवाणखान्यातून आपल्या खोलीकडे गमन केले व मलाही मागोमाग यायला सांगितले. या पुरुषाबद्दल या वेळेपर्यंत माझ्यातही कुतूहल जागृत झाले होते. ही व्यक्ती आहे तरी कोण हे समजून घेण्याच्या आतुरतेने मीही त्यांच्या पाठोपाठ गेलो. श्री गुप्तांनाही माझ्याबरोबर येण्यास मी विनवले. पहिल्या माळ्यावर त्यांच्याकरता पुष्कळशा खोल्या राखून ठेवलेल्या दिसल्या. चेहऱ्यावर सर्व प्रकारच्या उत्सुकतेची छटा घेऊन श्री व सौ गुप्ता, विनोदिनी व रायबहादूर माझ्या पाठोपाठ गुरु महाराजांकडे जाण्याकरता येत होते. इतर मंडळी आपल्याबरोबर आलेली पाहून साधू महाराज नाराज झालेले दिसले, कारण मला नंतर समजले की त्यांना मला एकट्यालाच भेटायचे होते. आम्ही सर्व बसल्यावर रायबहादुरांनी नोकराकरवी सर्वांसाठीच अल्पोपहार मागवला. साधू महाराजांनी फक्त थोडीशी फळे खाल्ली. आम्ही सर्वांनी मात्र खास केलेल्या गोड रुचकर पदार्थांवर हात मारला. चहा झाल्यावर साधू महाराज रायबहादुरांना म्हणाले की त्यांना फक्त माझ्याशी काही खास बोलायचे आहे. असे म्हणून त्यांनी मला दुसऱ्या खोलीत नेले. खोली प्रशस्त होती, सर्व सुखसोयींनी युक्त होती. साधू महाराजांनी दार बंद करायला सांगितले आणि मला बसायला सांगून तेही एका पलंगडीवर ऐसपैस बसले. त्यांच्या चेहऱ्यावर सारखे स्मित होते व त्यामुळे ते मोकळेपणाने वागत आहेत असे मला वाटत होते. मलाच फक्त एवढे गुपित काय सांगायचे असणार याबद्दल मलाही कुतूहल होतेच. माझ्या मनात हाही विचार येऊन गेला की माझ्यापेक्षा रायबहादूर व श्री गुप्ता त्यांच्या सर्व कुटुंबियांना वाटणारे कुतूहल
कितीतरी पटीने मोठे असेल. आम्ही दोघेच आहोत असे पाहिल्यावर माझ्या डोळ्याकडे पाहत साधू महाराज मला म्हणाले, तुझी साधना मार्गातील प्रगती खरोखरच प्रशंसनीय आहे. तुझ्या मेहनतीला व कष्टांना इतक्या लवकर यश आलेले पाहून मला तर मनापासून आनंद वाटतोय. उत्तरादाखल मी काही बोलण्यापूर्वीच त्यांनी मला विचारले, गुरुदेवांना भेटून किती दिवस झाले? त्यांचा हा प्रश्न ऐकून तर मी अक्षरशः थक्क झालो आणि त्यांच्या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याऐवजी मी त्यांनाच उलट प्रश्न केला, तुम्ही गुरुदेवांना कसे काय ओळखता? आणि गुरुदेवांचा आणि माझा निकटचा संबंध आहे हे तुम्हाला कसे समजले? यावर ते नुसतेच हसले आणि म्हणाले, ते फारसे कठीण नाही. गुरुदेवांसारख्या महापुरुषाने तुझ्यात केवढा बदल घडवून आणला आहे हे स्पष्टच दिसते. तू खरोखरच भाग्यवान आहेस, कारण श्री गुरुदेवांसारख्यांची अशी कृपादृष्टी फारच थोड्यांच्या वाट्याला येते. त्यांच्या नंतरच्या म्हणण्याचा आशय असा होता की मला फार मोठ्या सत्पुरुषाचे शिष्यत्व लाभले आहे. हे भाग्य हेवा करण्यासारखे आहे. तेव्हा आयुष्यात आता मला कसलीही फिकीर उरली नाही, कारण माझ्या आयुष्याला आकार देण्याचे काम प्रत्यक्ष सिद्ध अशा गुरुदेवांसारख्या महापुरुषाने स्वतःकडे घेतले आहे. ते पुढे म्हणाले, तू गुरुदेवांवर संपूर्ण विश्वास ठेव आणि त्यांच्याबद्दल अव्यभिचारी भक्तिभाव बाळग. जरा वेळ ते विचारमग्न झाल्यासारखे दिसले. ते तत्काळ सुहास्य वदनाने म्हणाले, तू मोठा सत्पुरुष होणार, कारण गुरुदेवांनी का न कळे तसे ठरवलेले दिसते आहे. त्यांची एकमेव इच्छा त्यापेक्षा वेगळे होऊच शकणार नाही. आता मी तर या उद्गारांनी अक्षरशः थक्क झालो. मी विचारले, सध्या गुरुदेव कुठे आहेत? तुम्हाला ठाऊक आहेत का? माझी त्यांची इतक्यात भेट होणे शक्य आहे का? यावर ते उत्तरले, 1-2 दिवसात त्यांचा ठाव ठिकाणा तुला समजेल आणि तुझी त्यांची भेटही लवकरच होईल. तू त्यांना भेटायला, स्वतःचे अनुभव सांगायला व पुढील मार्गाबद्दल त्यांचा सल्ला घ्यायला किती उत्सुक झाला आहेस हे मी समजू शकतो. तुझ्या अनुभवांची चिकित्सा न करता मी एवढेच म्हणेन की जे साधक या मार्गात खरेखुरे प्रयत्नशील असतात त्यांना जसे आणि जे अनुभव येतात तेच तुलाही आले आहेत. आत्मसंशोधनात असे होतेच. तेव्हा तुला कसल्याही शंकाकुशंका घेण्याचे मुळीसुद्धा कारण नाही. तू फक्त गुरुदेव सांगतील तसे वाग. बाकीचे गुरुदेव पाहून घेतील. विचारण्यासारखे काही तुझ्या मनात आहे असे मला वाटत नाही. तेव्हा गुरुदेव भेटल्यावरच खुलासा करून घे. ते एकदम बोलण्याचे थांबले. मला काहीही विचारायचे नव्हते. तेव्हा उगाच वायफळ गप्पा मारण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो, म्हणून मी उठलो. खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी साधू महाराजांना पदस्पर्श करण्याकरता वाकलो, पण त्यांनी गाढ आलिंगन देऊन मला वरचेवर उचलले व म्हणाले, असले काही करायचे नाही. मला या त्यांच्या वागण्याचा काही बोध होईना. उलट माझ्या मनाचा गोंधळच त्यामुळे वाढला. त्यांचे वागणे, वस्त्र प्रावरणे, यांचा एकंदर डौल व ज्या प्रकारे ते रायबहादुरांकडे राहत होते ती राहणी पाहून प्रथम दर्शनी तरी माझे मत असे झाले की इतर धंदेवाईक गुरुप्रमाणेच ते एक गुरु आहेत. साधुत्व कमीच, परंतु त्यांनी मला जी वागणूक दिली, ज्या प्रकारे माझी वास्तपुस्त केली, ज्या आदरेने गुरुदेवांचा उल्लेख केला, मी काही न बोलता माझ्या साधन मार्गावर जो अभिप्राय त्यांनी प्रकट केला, माझ्याने गुरुदेवांच्या नात्याबद्दल उल्लेख करून जो उपदेश केला, त्यावरून मात्र माझी खात्री पटली की हे सामान्य पुरुष नव्हेत. आत्मिक शक्ती संपादन केलेलेच नव्हे तर त्या पलीकडील यश अध्यात्म मार्गात संपादलेले हे कोणीतरी खरे पहुंचे हुए साधू पुरुष आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात फार पूज्यभाव उत्पन्न झाला आणि गुरुदेवांची व माझी लवकरच भेट होईल असे जे म्हणाले, तेव्हा तर या महापुरुषाची अधिक माहिती गुरुदेवांना विचारायचीच असे मी ठरवले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.